बंद झालेली ही छमछम आता पुन्हा एकदा सुरू होणार आहे। डान्स बार मधल्या रंगील्या रात्री आता पुन्हा रंगणार आहेत आणि त्याला कारण ठरलाय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल। 2014ला महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांनी नव्यानं महाराष्ट्रात डान्स बार कायदा केला। या कायद्यामधल्या नियम आणि अटी इतक्या कडक होत्या की ज्याच्या आधारे डान्स बार चालकांना लायसन्स नाकारणं हे महाराष्ट्र सरकारला सहज शक्य होत होतं आणि त्याच्याच विरोधात हे सगळे डान्स बार चालक मालक जे आहेत ते सुप्रीम कोर्टामध्ये गेले होते। सरकारच्या या नव्या अटीमुळे आपला रोजगार हिरावला जातोय अशी त्यांची मागणी होती आणि याच राईट ऑफ लाईव्हलीहूडचा आधार घेत सुप्रीम कोर्टानं आज या सरकारच्या कायद्यामधल्या अनेक नियम आणि अटी ज्या आहेत त्या शिथिल केलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आता डान्स बार चालकांना लायसन्स मिळणं सोपं जाणार आहे। डान्स बार संदर्भात आधीचे नियम काय होते आणि आताचे नियम काय आहेत त्यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। आधीचे नियम बारबालांच्या डान्स एरियामध्ये सीसीटीव्ही लावणं बंधनकारक होतं आणि आताचे नियम झालेले आहेत डान्स एरियामध्ये सीसीटीव्ही लावण्याची गरज नाहीये। दुसरा नियम बारबालांवर पैसे उधळता येणार नाही तर दंडाची तरतूद होती। आधीचे नियम होते हे आणि आताचे नियम आहेत पैसे उधळता येणार नाही पण बारबालांना टीप देता येईल। आधीचा नियम होता डान्स बार मध्ये मद्य सेवनावर बंदी होती आणि आताचे नियम आहेत डान्स बार मध्ये मद्य सेवनाला परवानगी देण्यात आलेली आहे। धार्मिक स्थळ शाळांपासून डान्स बार किमान 1 किलोमीटरपेक्षा दूर असावा असा आधीचा नियम होता आणि आताचा नियम आहे अट सर्वोच्च न्यायालयाकडून ही रद्द करण्यात आलेली आहे। डान्स बार मध्ये अश्लील नृत्य करण्यास मज्जाव होता आणि आता ही अट जी आहे ती सर्वोच्च न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आलेली आहे। डान्स एरिया आणि बार वेगवेगळे ठेवण्याची अट होती आणि आता काही प्रमाणात अट न्यायालयानं मान्य केलेली आहे। डान्स एरिया आणि बार स्वतंत्र असावेत असा आधीचा नियम होता आणि आताचा नियम आहे ही अट मात्र सर्वोच्च न्यायालयानं कायम ठेवलेली आहे। कई रेगुलेशन ऐसे लगाए थे महाराष्ट्र सरकार ने जिसके हिसाब से हमारे डांस बार नहीं चल पा रहे थे या नहीं चल पाएंगे और इनफैक्ट महाराष्ट्र सरकार लाइसेंस दे भी नहीं रही थी। तो अब कोर्ट ने कई ऐसे रेगुलेशंस हैं जिनके हिसाब से ऑलमोस्ट रोक लगी हुई थी, वो रेगुलेशंस को सेट असाइड किया है और ये भी बोला है कि अब होपफुली कि 2005 से चला आ रहा है, अब सरकार लाइसेंस देगी और ये रेगुलेशंस के हिसाब से चलने देगी जिसमें ऑब्सिनिटी का कंट्रोल है, ऑब्सिनिटी नहीं हो सकती। पण सरकारला याच्यामध्ये काही ऑब्सिनिटी होती किंवा जी अश्लीलता होती ती कुठे ना कुठे रेग्युलेट करायची होती, त्यामुळे हा कायदा आला होता आणि हा कायदा आज कोर्टाने कायम ठेवलाय। डान्स बारमुळे ग्राहक देशोधडीला लागतो, त्यामुळे त्यावर बंदीच असावी अशी मागणी करणाऱ्यांचा मात्र हिरमोड झालाय। मात्र दुसरीकडे बारबालांसाठी काम करणाऱ्यांना मात्र हा निर्णय स्वागतार्ह वाटतोय। लाईव्हलीहूडसाठी अनेक योजना सरकारच्या आणि इथे ह्युमन ट्रॅफिकिंगचा फार मोठा प्रश्न आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही। ह्युमन ट्रॅफिकिंग वाढत चाललंय आणि आपण बघितलं की महाराष्ट्रामधलं जे काही क्राईम आहे, अंडरवर्ल्ड गुन्हा असेल किंवा मोठे मोठे गुन्हे असतील, याचा जनक म्हणजे याचा जन्म हा बारमध्ये होता। आजचा जो निर्णय आहे त्याबद्दल खूप आनंद आहे आणि खूप जणांचे घर चालतील या गोष्टीवर। आनंदाची गोष्ट आहे की पुन्हा हे चालू होणार आहे आणि पुन्हा त्या मुलींची घरं व्यवस्थित चालतील तर चेहऱ्यावर रौनक येईल त्यांच्या। डान्स बार सुरू झाला ना आजचं, लय खुशी आहे, मला लय आनंद आहे। 3-1 वर्षांपूर्वी जेव्हा डान्स बारवर निर्बंध घातले तेव्हा त्याला संस्कारी डान्स बार असं नामकरण केलं गेलं, पण आता निवडणुकांच्या तोंडावर हे संस्कार नकोसे झालेले आहेत। प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।